हाय गाईज, तर आज आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकराज महाराजांचं दर्शन घ्यायला. सकाळी 5ला निघालो होतो आम्ही, मी तुमचे जिजू असे आम्ही दोघेजणं बाईकवर निघालो होतो. बघू शकता तुम्ही किती छान वातावरण होतं. सकाळी सकाळी असं खूप मस्त वाटतं. आम्ही पोचलो 8 वाजता. इथे आमचं थोडंसं काम होतं. ते काम झाल्यानंतर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला. आज रविवारचा दिवस होता, सो आज खूप गर्दी होती. बघू शकता तुम्ही किती खूप सारं ऊन होतं, पाय अक्षरशः भाजत होते. महाराजांचं दर्शन घेतलं, मग आम्ही दर्शनासाठी लाईनीमध्ये लागलो. बघू शकता तुम्ही किती छान गर्दी होती. अशी सर्वजण दर्शनासाठी आले होते. खूप गर्दी होती आज, खूप अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. असं वाटत होतं आपण आपोआप पुढे चाललो आहोत. हे 2 बाळ जे होते ना, ते खूप क्यूट होते. आम्ही आहोत आता प्रवेशद्वाराच्या इथे. हे बाळके खूप मस्तीखोर होते. नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. नंदी महाराजांच्या कानात मनातली इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर आम्ही गेलो पिंडीचं दर्शन घ्यायला. इथे अभिषेक वगैरे चालू होता. जे दर्शनाला येत होते त्यांना असं ब्राह्मण लोक विचारत होते अभिषेक वगैरे करायचं. ते तिथल्या तिथे अभिषेक करून घेत होते ब्राह्मण. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. बघू शकता तुम्ही किती छान सजवलं होतं महादेवांना. अक्षरशः खूप छान वाटत होतं. पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटत होतं. मला तर खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. इतकं मस्त वाटलं दर्शन घेतलं खूप. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर थोडे फोटोज वगैरे क्लिक केले. सो बाय, असा ब्लॉग होता.